2 दिवस झाले मी माझ्या मम्मीकडे आले, म्हणजे माझ्या माहेरी. आणि हे 2 दिवस कसे आले आणि कसे गेले त्याचा काही ठिकाणच लागलं नाही आम्हाला. 2 दिवस असे संपले जसं की 2 सेकंद संपलेत की काय. चला जाऊ द्या, आता सासरी तर आपल्याला जावंच लागणार ना. मलाच काय तर माझ्या बबड्याला सुद्धा मामाच्या घरून निघू वाटत नव्हतं, कारण की मामा त्याचा लय फेवरेट झालाय. मामा कारण की त्याला मोबाईल दाखवतो ना, आणि मोबाईल दाखवलं की आम्हाला सगळेच जण आवडतात. त्याच्यामुळे म्हणत होता नको मम्मी पप्पाच्या घरी जायला, आपण इथंच राहू. जसं आलो होतो तसंच निघालो. पहिल्यांदा रिक्षाने आणि नंतर मग बसमध्ये बसून. आणि मग रस्त्याने जाताना आम्ही आमच्या मामा मामीला आणि मामाच्या या क्यूटच्या मुलीला म्हणजे आमच्या शार्वीला सुद्धा उचललं. आता हिच्या बर्थडेचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल माझ्या चॅनलवरती. आणि मग आलो आमच्या घरी निघून. आणि घरी आल्यानंतर ना बबड्याचं आणि लाडूचं आणि शार्वीचं इतकं छान जमतंय ना, इतके छान दोघं तिघ जण खेळतात ना. हे माझी मामी कमी आणि माझी मैत्रीण जास्त आहे, त्याच्यामुळे आमच्या दोघींचं खूप छान जमतं. आणि आज माझ्या अवताराकडे जाऊ नका आणि माझ्या केसांवर तर मुळीच जाऊ नका, कारण की 2 दिवस माहेरी राहून मी इतकी आळशी झाली ना, त्याच्यामुळे इथं येऊन पण कशातच मन लागा नाही काम करता करता. आणि बबड्याला ही गाडी घेतलेली 4च दिवस झालेत आणि बबड्याने त्याचं चाक पण तोडून ठेवलं. काय करायचं आता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.